खोपोलीत कोकण मराठी साहित्य परिषदेचा 31वा वर्धापन दिन उत्साहात. ज्येष्ठ साहित्यिक रवा दिघे यांची 130वी जयंती साजरी. खोपोली कोकण मराठी साहित्य परिषद शाखा खोपोली 31वा वर्धापन दिन आणि थोर साहित्यिक रवा दिघे यांची 130वी जयंती यांचा संयुक्त सोहळा 9 एप्रिल रोजी भानवस रोड येथील ब्राह्मण सभा सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या दिमाखदार सोहळ्यात साहित्याच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा मानाचा रवा दिघे स्मृती पुरस्कार यंदा जयश्री पोळ यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे यांनी भूषवले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक हेमंत कर्णिक, नमिता ताईकीर, प्रदीप ढवळ, एल.बी. पाटील, संजय गुंजाळ, गणेश कोळी, बी.एस. म्हात्रे आणि वामनराव दिघे यांची विशेष उपस्थिती होती. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी शाखेतील एका क्रियाशील सदस्याला रवा दिघे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा जयश्री पोळ यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष प्रकाश राजोपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब ननावरे, नरेंद्र हार्डीकर, सुरेश चव्हाण, उज्ज्वला दिघे व अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला खोपोलीतील रसिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.